भारतात लोक खूप काबाड कष्ट घेऊन मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतात. पण परदेशातील मुलं जेव्हा आईवडिलांना एकटे सोडून जातात तेव्हा काय दुःख होतं ते या स्टोरीतनं कळेलच. विश्वासराव पाटील एक प्रायव्हेट नोकरीतनं निवृत्त झालेले. आज सकाळी जेव्हा ते वॉकिंग करून घरी परत येत होते तेव्हा त्यांच्या मनात विचार येत होता की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो की आता मी नोकरीतनं मुक्त झालो आहे. पण मला आता समजत नाही की मला खरंच स्वतंत्रता भेटली आहे की नाही. का? कारण की मृत्यूच्या दिशेने जाताना हे जग दिसत आहे. आता त्यांना हे जग खूप मोकळे वाटत आहे. एक एक क्षण खूपच मुश्किलीने निघत आहे. राहून राहून त्यांना आपल्या गावाची आठवण यायची. गावातले मोकळे वातावरण, दारातली चूल व चुलीवरचे जेवण, घरासमोर मोठं अंगण, तिथं खेळण्यात बागडण्यात किती निवांत होतं व किती आरामदायक जीवन होतं हे त्यांना सगळं सगळं आठवत होतं. पण ते छोटेसे जग हातातून निसटले तसे सगळे काही सुटून गेले होते. खरंच शहरात येण्याअगोदर विश्वासराव, आपली बायको यांच्यासोबत ते शहरात आले होते. विश्वासराव, त्यांची बायको व त्यांचा एक मुलगा. आता त्यांना मुलाच्या उच्च शिक्षणासाठी गावातले ते छोटेसे घर विक्री करून शहरात यावे लागले होते. शहरात आल्यानंतर 3 वर्षानंतर त्यांची बायको दीर्घ आजाराने स्वर्गवासी झाली. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांचा मुलगासुद्धा परदेशात गेला. तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे उत्तम शिक्षण झाले, ज्यामुळे त्याला तिकडेच नोकरीसुद्धा मिळाली होती. काही दिवसांनी त्याने एका भारतीय मुलीसोबत तिथेच लग्न केले व आपला संसार थाटला. सुरुवातीला त्याचा फोन कधीतरी वडिलांना यायचा, पण आता मात्र मुलाशी बोलून त्यांना कितीतरी महिने होऊन गेले होते. या मोठ्या शहरात विश्वासराव एकटे पडले होते. आज जेव्हा सकाळी वॉकिंग करून ते घरी येत होते तेव्हा अचानक त्यांच्या फोनची रिंग वाजली. त्यांनी फोन उचलला व तिकडनं आवाज आला, "हॅलो बाबा, मी बोलतो आहे." "हां बाळा, बोल ना. तू कसा आहेस? तुझी मुलं कशी आहेत? सूनबाई कशी आहेस?" एका श्वासात त्यांनी सगळे प्रश्न विचारले, कारण त्यांना आनंदच एवढा झाला होता. पण तिकडनं त्यांचा मुलगा म्हणाला, "बाबा, आम्ही सर्व ठीक आहोत. तुमची तब्येत कशी आहे?" तेव्हा विश्वासराव म्हणाले, "ठीक आहे बाळा. आता तब्येतीचे काय घेऊन बसला? या वयात काही ना काही आजार चालूच असतात. पण शरीर चालतं आहे त्यामुळे देवाचे आभार मानतो." "काय झालं बाळा? आज खूप दिवसांनी माझी आठवण आली." तिकडनं त्यांच्या मुलाचे उत्तर, "काय सांगू बाबा, मी आता की आयुष्य हे केवढे व्यस्त सुरू असते इथे. काही करायला आणि फोन लावायला सुद्धा वेळ नसतो. खूप दिवसांपासून रोजच विचार करत होतो तुम्हाला फोन करू, पण जमतच नव्हतं. कामातनं वेळच निघत नव्हता." "हे तू बरोबर बोललास बाळा. जसजसे पद वाढते तसतसं जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात." पण तिकडनं त्यांचा मुलगा म्हटला, "बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला राग तर येणार नाही ना? किंवा तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना?" "बोल बाळा, वाईट वाटण्यासारखं काय आहे?" मुलगा बोलू लागला, "बाबा, मी एक विचार करत आहे. तिकडे भारतात तुम्ही एकटेच राहतात. आता तुमची तब्येत पण ठीक नसते. तर तुम्ही आमच्यासोबत इथंच परदेशात या. नातवंडासोबत तुम्हाला पण खूप आनंद होईल राहताना आणि तुमचा वेळसुद्धा इथे सुखात निघून जाईल. इथे मला तुमची काळजी लागून राहते की तुम्ही तिकडे एकटे बरे असाल की नाही." आपल्या मुलाचा प्रस्ताव विश्वासरावांना पटला. ते विचार करू लागले की रिटायर होऊन आता 5 वर्ष झाली आहे. कधी असं व्हायला नको की एक दिवस अचानक आपले डोळे बंद होईल व माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा इथं पोचू शकणार नाही. हा विचार करून विश्वासरावांनी आपल्या मुलाला होकार सांगितला. मुलगा म्हणाला, "बाबा, आता तुम्ही आमच्याजवळ येणार, मग भारतातलं घराची काय गरज आहे? त्यामुळे तुम्ही त्या घराला विकून टाका." "घराला विकून टाका?" हा शब्द ऐकल्यावर विश्वासराव थोडे हैराण झाले, कारण या घरासोबत त्यांच्या बायकोच्या व त्यांच्या व मुलाच्या लहानपणीच्या गोड आठवणी होत्या. घरातल्या प्रत्येक वस्तू त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवल्या होत्या. परंतु मुलगा बोलतो आहे ते पण बरोबर आहे.
आपण एकदाचे परदेशात गेल्यानंतर या घरात कोण येणार, हा विचार करून त्यांनी घर विकण्यास सहमती दाखवली आणि दुसऱ्या दिवशी ब्रोकर व न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली. काही दिवसातच घराचा व्यवहार झाला. जवळजवळ 1 ते 2 महिन्याने त्यांचा मुलगा भारतात आला आणि घराच्या पैशाचे लेनदेन केले. विश्वासरावांनी बँकेमध्ये जी FD केली होती त्याचं सुद्धा मुलाने ड्राफ्टमध्ये कन्व्हर्ट करून सर्व कॅश केले आणि सर्व संपत्ती विकून ते लोक परदेशात जाण्यासाठी तयार झाले. विश्वासराव मुलगा एअरपोर्टवर पोहोचला. मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही इथेच सोफ्यावर बसा. ही सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करायला थोडा वेळ जाईल. मी काही वेळातच चेक इन करून तुम्हाला परत घ्यायला येतो. विश्वासराव तिथेच बसून राहिले व आता ते भूतकाळातील आठवणींमध्ये रमले. एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले. जे घर त्यांच्या बायकोने एवढ्या आवडीने बनवले होते त्या घराला विकताना त्यांचे मन खूप भरून आले होते. शहरात येण्याअगोदर विश्वासराव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण काही दिवस भाडेतत्त्वावरच राहू. पण ती म्हटली, तुम्ही आताचा विचार करत आहात, भविष्यामध्ये आपल्याला स्वतःचं घर हवंच ना. त्यामुळे छोटं का होईना पण आपलं स्वतःचं घर खरेदी करा. हवं तर लोनवर घेऊया. त्यामुळे कमीत कमी आपल्याला म्हातारपणात कुठं भटकायला नाही लागणार. किती आवडीने विश्वासरावांनी हे घर बनवलं होतं. त्यात त्यांची बायकोने थोडेच दिवस या घरात राहू शकली होती. अचानक एका रात्री त्यांची तब्येत खराब झाली व त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचवू शकले नाही आणि या दिवसातच त्या विश्वासरावांना एकट्या सोडून देवाघरी गेल्या. मृत्यूनंतर मुलगा थोडे दिवस भारतात आला आणि काहीच दिवसात तो परत सुद्धा निघून गेला. परंतु तो गेल्यावर विश्वासराव खूप एकटे पडले होते. कुठेच त्यांचे मन लागत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात राहणे त्यांना जड जात होते. हे घर त्यांना खायला उठत होते. विश्वासरावांनी घरातले काम कधी केले नव्हते, पण आता ते स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायला लागले होते. घरातली साफसफाई करण्यासाठी त्यांनी एक बाई ठेवली होती. अचानक विश्वासराव भूतकाळातून बाहेर आले. खूपच उशीर झाला होता. मुलगा अजून चेक इन करून आला नव्हता. त्यांनी घड्याळाकडे पाहिले, पण मुलाला जाऊन 2 तास झाले होते. विश्वासरावांनी परदेशात जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटरवर जाऊन विचारले, मॅडम, माझं नाव विश्वासराव पाटील आणि माझ्या मुलाचं नाव हे आहे. आम्हाला परदेशात जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचे होते. माझा मुलगा चेक इन करण्यासाठी गेला होता, पण आता तो कुठे गेला आहे मला माहीत नाही. विश्वासरावांचे बोलणे ऐकून काउंटरवर असणारी महिलेने प्रवाशांची लिस्ट पाहिली. हो सर, तुमच्या मुलाचे नाव या प्रवासी लिस्टमध्ये आहे, पण त्यांनी चेक इन केले आहे व ते परदेशातील फ्लाईटमध्ये बसून 1 तास होऊन गेला आहे. त्या महिलेचे बोलणे ऐकून विश्वासरावांना खूप हैराण झाले. ते म्हणाले, पण मॅडम, त्याच फ्लाईटमध्ये मलाही जायचे होते. मला घेतल्याशिवाय कशी काय फ्लाईट निघून गेली? असे तर घडूच शकत नाही. सर, जेवढे प्रवासी त्या फ्लाईटमध्ये जाणार होते तेवढे सगळे गेले आहेत. कोणताच प्रवासी मागे राहिला नाही. जर कोणी प्रवासी मागे राहिला असेल तर आम्ही त्याच्या नावाची घोषणा करतो. त्या महिलेचे बोलणे ऐकून विश्वासराव भरल्या आवाजात म्हणाले, तर मग मला घेतल्याशिवाय माझा मुलगा परदेशात गेला, याचा अर्थ असा की त्याने माझे तिकीट घेतलेच नव्हते. हा कसला विश्वासघात आहे? विश्वासरावांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ते आपले डोके पकडून जमिनीवर धक्कन बसले. विचार करायला लागले की माझा मुलगा इतका विश्वासघातकी असू शकतो? त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनातल्या सुंदर दिवसांचे सुद्धा कष्ट करायला घालवले होते. माझ्या बायकोन मला नेहमी म्हणायची की म्हातारपणासाठी आपल्याकडे थोडे तरी वाचवून ठेवायला पाहिजे. पण माझे एकच उत्तर असायचे, आपल्याला एकच मुलगा आहे. जर आपण त्याच्या सुखाचा विचार केला नाही तर कोण करणार? जर तो 1 खेळणं मागत असेल तर मी त्याला 2 खेळणी देत असे. त्याचा एकच हट्ट होता की परदेशात शिकायला जायचे. तो हट्ट पूर्ण करण्यासाठी
मी जीवाचे रान करून कुठून कुठून पैसे गोळा केले होते ते मलाच माहीत आहे. कितीतरी लोकांपुढे मी हात पसरले होते. माझ्या डोक्यात फक्त माझ्या मुलाचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता. माझ्या मोठ्या भावाशी सुद्धा मी याच्यावर भांडलो होतो. त्याने माझी मदत करण्यास नकार दिला होता. तो म्हणाला, जर तुझ्यात सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशाला पाठवतो? आपल्या देशात शिकून कोणी मोठं होऊ शकत नाही का? माणसाने आपले अंथरूण पाहून पाय पसरावे. माझ्या भावाच्या बोलण्याचा मला खूप राग आला होता. त्याच दिवशी मी मनात ठरवले होते, आता कोणत्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच येणार नाही. त्याच वेळेस आमच्या दोघा भावांमधील नात्यामध्ये कटुपणा आला होता. पण पाहिले गेले तर त्यात त्याची काहीच चुकीचे बोलले नव्हते. ज्या मुलासाठी मी माझ्या भावांसोबत संबंध तोडले होते, आज तोच मुलगा माझ्या म्हातारपणात मला बेसहारा सोडून धोका देऊन निघून गेला होता. ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती. सिक्युरिटी कर्मचाऱ्याच्या आवाजामुळे विश्वासरावांची तंद्री तुटली. तो कर्मचारी त्यांना विचारत होता, सर तुम्हाला कुठे जायचे? मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेलं बघत आहे. बाळा मी कुठे जाणार? माझा आता कोणताच ठिकाणा नाही. मला तर माझ्या मुलासोबत विदेशात जायचे होते, पण तो मला सोडून निघून गेला. आता माझे नशीब मला जिथे घेऊन जाईल मी तिथे जायला तयार आहे. एवढे बोलून विश्वासराव शेजारचा बेंच पकडून उठले. काय करावं त्यांना काही कळत नव्हतं. दुःखी मनाने ते एअरपोर्टच्या बाहेर आले आणि विचार करू लागले, हे देवा, अशा कठीण समयी आता मी कुठे जाऊ? आता कोण मला आधार देईल? आता तर माझे घरसुद्धा माझ्याजवळ राहिले नाही. मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का? करेल का तू माझी मदत? त्याने मला माफ केले असेल का? पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही. दादा समोर रडेल, मागेल, माझी अडचण सांगेल, कदाचित त्याचे मन पाघळेल. एकदा जाऊनच पाहतो हा विचार करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले. 2 तासानंतर ते आपल्या दादाच्या दारी पोचले. बेल वाजवली तर समोरून मोलकरणीने दार उघडले व विचारले, कोणाला भेटायचे आहे तुम्हाला? मी भरल्या आवाजात म्हणालो, हिम्मतरावाला. आहे का ते घरी? आहे की. दादासाहेब आहे. पण तुम्ही कोण? दादांना सांगा की त्यांचा लहान भाऊ आला आहे. त्याच वेळेला हिम्मतराव बाहेर आले आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले. आपल्या मोठ्या भावाला पाहून विश्वासरावांनी अजूनच भरून आले आणि आपल्या दादाला मिठी मारून जोरजोरात रडायला लागले. हिम्मतराव त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले, परंतु विश्वासराव काहीच सांगण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून लगातार अश्रू वाहत होते. हिम्मतरावांनी मोलकरणीला पाणी आणायला सांगितले. हिम्मतराव त्यांना दिलासा देत म्हणाले, विश्वास, काय झाले? तू अशा प्रकारे का रडत आहेस? आणि ही तुझी अवस्था कसली? हे घे, पाणी पी आणि शांत हो. आता तू तुझ्या घरी आला आहेस, आपल्या दादाजवळ. विश्वासरावांना एक मोठा श्वास घेऊन थोडे पाणी पिले आणि हळू आवाजात म्हणाले, दादा, मी काय सांगू तुला? या वयात माझ्यासोबत माझ्याच मुलाने विश्वासघात केला आहे. मी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की हा दिवससुद्धा मला पाहायला मिळेल. हिम्मतराव विश्वासरावांना गोंधळून म्हणाले, मला नीट समजावून सांग. मला काहीच कळाले नाही. तुझी अवस्था पाहून माझ्या मनात नाही तसले विचार येत आहे. मग विश्वासरावांनी सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली. हिम्मतरावांनी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, हा कसला कपटीपणा आहे? तू आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी, त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा दाबून टाकल्या, जीवाचे रान केले आणि तुझ्यासोबतच असे घडले. आई वडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का? आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत. तेव्हा विश्वासराव म्हणू लागले, दादा, मला आता काही समजत नाही. मी काय करू? या वयात मी कुठे नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही. हे चांगले होईल की तू मला चांगल्या वृद्धाश्रमात पाठव. हे काय म्हणतोस विश्वास? आत्मसन्मानाने जगणारा माणूस आज वृद्धाश्रमात जाण्याची भाषा करत आहेस का? हे घरही तुझेच आहे. माझी मुलगी संगीताच्या लग्नानंतर तुझी वहिनी हे जग सोडून गेली. तिच्यानंतर मी एकटा झालो होतो. आता तू आला आहेस. आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल.
आपल्या दादाचे बोलणे ऐकून विश्वासरावांना थोडे हलके वाटले. परंतु विश्वासरावांना आपल्या दादावर ओझे बनून राहायचे नव्हते. त्यामुळे ते सुद्धा आता काळजीत होते. दोन्ही भावांच्या गप्पा चालत होत्या तेव्हा दारावरची बेल वाजली. मोलकरणीने दार उघडले तर हिम्मतरावांची मुलगी संगीता आली होती. आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती. इतक्या वर्षानंतर आपल्या काकांना पाहून तिला आश्चर्य झाले. संगीता आपल्या काकांजवळ बसली आणि त्यांची तब्येत कशी आहे विचारले. संगीता जेव्हा विश्वासरावांबरोबर जे झाले ते कळाले तेव्हा ती सुद्धा हैराण झाली आणि दुःखी सुद्धा झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या भावाने आपल्या वडिलांसोबत असे काही केले असेल. दुसऱ्या दिवशी संगीता आपल्या वडिलांना आणि काकांना नाश्ता बनवून दिला आणि एका वेगळ्या रूममध्ये निघून गेली. विश्वासरावांनी पाहिले की संगीता मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत आहे. संगीताला ऑनलाईन क्लास घेताना पाहून विश्वासरावांच्या मनात एक विचार आला आणि जेव्हा संगीता बाहेर आली तेव्हा ते संगीताला म्हणाले, बाळा, एक गोष्ट सांग, मी सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का? घरी बसून बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा हे चांगले आहे. विश्वासरावांचे हे बोलणे ऐकून संगीता म्हणाली, का नाही काका, तुम्ही तर एक चांगले टीचर होऊन गेला आहात. आजकाल तर ऑनलाईन क्लासचा जमाना आहे. त्यामुळे तुम्हाला स्कूलमध्ये जायची गरज सुद्धा लागत नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार मुलांना शिकवू शकता आणि तसं तर तुम्हाला विज्ञान या विषयाचा चांगला अनुभव आहे. संगीताने विश्वासरावांना ऑनलाईन क्लासचे रिझ्यूम बनवून आपल्या स्कूलमध्ये पाठवले आणि काही दिवसातच त्यांना नियुक्त करून घेतले. विश्वासरावांना आता ऑनलाईन शिकवणीचे चांगले पैसे भेटायला लागले होते. सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्या मोबाईलवरून ते मुलांना ऑनलाईन शिकवणी देत होते आणि आपला खर्च स्वतः काढत होते. आता त्यांना जगण्याची एक नवी आशा भेटली होती. आता विश्वासराव पहिल्यापेक्षा चांगले राहायला लागले होते. ते आपल्या जीवनात आता खुश झाले होते. त्यांचा आनंद पाहून हिम्मतराव सुद्धा खुश होते. विश्वासरावांची गरीब मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कोचिंग सेंटर उघडले. यात त्यांच्या पुतणीने संगीताने त्यांना खूप मदत केली. संगीताच्या मदतीने त्यांनी एक जागा रेंटवर घेतली. विज्ञान विषयाव्यतिरिक्त इतर विषय शिकवण्यासाठी त्यांनी 2 शिक्षक नियुक्त केले. त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर का गरीब मुले फी देऊ शकत नाही तर त्यांना फ्रीमध्ये शिकवले जात होते. त्यामुळे त्यांच्या कोचिंग सेंटरची लोकप्रियता वाढली होती. विश्वासरावांच्या समाजकार्याला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी NGO सुद्धा पुढे आले होते. त्यांनी विश्वासरावांच्या कोचिंग सेंटरसाठी एक मोठी जागा उपलब्ध करून दिली होती. एकाच वर्षात त्यांच्या कोचिंग सेंटरचे रूपांतर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये झाले होते. पण म्हणतात ना, कर्माची फळं आज ना उद्याही भोगावीच लागतात. जो धोका त्यांच्या मुलाने त्यांना दिला होता त्याच धोक्याचे फळ आता त्याला मिळाले होते. आपल्या एका मित्राच्या सोबत पार्टनरशिपसाठी त्याने आपल्या वडिलांचा पैसा धोक्याने मिळवला होता. त्याच मित्राने त्याला सर्व पैसे हडपून धोका दिला होता. पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी मुलाने पहिली नोकरी सोडली होती आणि आता त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. शेवटी परदेशात तो बिना पैशाचा किती दिवस काढू शकत होता. जे थोडे पैसे होते त्याच पैशाने तिकीट काढली आणि ते लोक भारतात आले. भारतात येऊन तो आपल्या बायकोच्या माहेरी राहू लागला होता. नोकरी शोधत होता पण त्याला मोठी नोकरी कुठंच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याला त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती. सासरचे लोक आपल्या बेरोजगार जावयाला किती दिवस इज्जत देतील. आता त्याला हे जाणवू लागले होते की आपल्याला सासरवाडीमध्ये कमी किंमत देत आहे. तो त्याच्या जीवनात आता पूर्णपणे त्रासला होता पण आता काही करू शकत नव्हता. एक दिवस जेव्हा त्याने पेपर वाचण्यासाठी घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून हैराण झाला. पेपरमध्ये लिहिले होते की नेहमी कष्ट करणारे लोक आपल्या अडचणींना घाबरत नाही, उलट आपल्या मेहनतीने अडचणींना दूर करण्याचे प्रयत्न करतात. कष्ट करूनच आपण आपल्या परम आत्मनिर्भर बनवू शकतो.
श्री विश्वासराव पाटील, वय 60, आपल्या आतमधल्या शिक्षकाला पुनर्जीवन दिले होते आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान होते. श्री विश्वासराव पाटील हे महान शिक्षकांमधले एक आहेत, ज्यांनी गरीब मुलांसाठी फ्री शिक्षण चालू केले आहे. त्यांना या महान कार्याला पाहून सरकारने त्यांना पुरस्कार जाहीर केला होता. वर्तमानपत्रात हे वाचून मुलाला विश्वास बसत नव्हता. तो खूप हैराण झाला होता की आपल्या वडिलांना ज्या प्रकारे त्याने धोका देऊन त्यांचे पैसे पळवून घेतले होते, आज तेच आपल्या हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार प्राप्त करणार होते. पेपरमधल्या छापलेल्या बातमीसोबत त्यांचा कोचिंग सेंटरचे नाव व पत्ता सुद्धा लिहिला होता. मुलगा मदत मागण्यासाठी आपल्या बायकोला सोबत घेऊन लगेचच आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पळाला. तिथे पोचल्यानंतर त्यांनी पाहिले की एक खूप मोठे इन्स्टिट्यूट बनले होते. जेव्हा मुलाने त्यांची बायको आत गेली तेव्हा गार्डने विचारल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितले की आम्हाला विश्वासरावांना भेटायचे आहे. गार्डने त्यांना ऑफिसमध्ये बसवून विश्वासरावांना बोलवायला गेला. जसे विश्वासराव आपल्या ऑफिसमध्ये आले तेव्हा मुलाला त्यांना पाहून हैराण झाला. कधी काळी त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर लाचारी दिसत होती, आज तर त्याला त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकताना दिसत होता. विश्वासराव आतमध्ये येताच मुलगा त्यांच्या पाया पडू लागला व रडू लागला. विश्वासराव आपल्या मुलाला बघून अचानक पाहून हैराण झाले. तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला एकट्याला सोडून तुमचे घर विकून निघून गेलो, पण त्याची शिक्षा मला देवाने दिली. माझ्यासोबत सुद्धा खूप मोठा धोका झाला. आता मला तुमचाच आधार आहे. मुलाचे हे बोलणे ऐकून विश्वासराव म्हणाले, बाळा, कदाचित तू विसरला आहेस की देवाच्या काठीचा आवाज नसतो, पण जेव्हा पडते तेव्हा सगळा माज उतरतो. आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची, तर तुम्ही माझ्यासोबत जे काही केले त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. तुम्ही एका म्हाताऱ्या बापाला विश्वासघात केला आहेस. मला एकट्याला मरणाच्या दारात सोडण्या अगोदर तू माझ्याबद्दल एकदा सुद्धा विचार केला नाहीस. अरे, कमीत कमी एवढा तरी विचार करायला हवा होता की तुझा म्हातारा बाप आता कुठे राहील, काय खाईल. अरे, एकदा तरी तू माझ्या बाजूने विचार करायला हवा होतास. एका बाजूला तू आहे व एका बाजूला हिम्मत दादाची मुलगी संगीता, जी लग्न होऊन सुद्धा परक्याच्या घरी जाऊन सुद्धा आपल्या वडिलांची चांगली काळजी घेते आणि सोबतच आपला संसार सुद्धा चांगला सांभाळते. तेव्हा त्यांची सून खोटे अश्रू बाहेर काढून म्हणाली, बाबा, आता जे झाले ते आपण बदलू तर शकत नाही ना, पण तुम्हाला माहीत नाही की आम्ही किती मोठ्या संकटात सापडलो आहे. एका पैशासाठी आम्ही तरसलो आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आमच्याजवळ पैसे नाही. तुम्ही सांगा आता आम्ही कसे जगू. मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही जर आम्हाला काही मदत केली तर. मुलगा बोलतच होता की विश्वासराव लगेच स्पष्टपणे म्हणाले, एकदा मी तुमच्याकडून धोका खाल्लेला आहे. यापेक्षा जास्त धोका खाण्याची माझ्याजवळ शक्ती नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. जो काही पैसा मी कमवला आहे, माझ्या स्वबळावर कमवला आहे, त्या पैशातला 1 रुपया सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी नाही. जर मी या म्हातारपणात एवढे सगळे कमवू शकतो तर मग तुझे वय आता काहीच नाही. स्वतःचा पैसा स्वतः कमव आणि स्वतःचे आयुष्य कसे जगायचे आहे हे स्वतः पहा. पण आयुष्यात माझ्याजवळ कधीच परत येऊ नकोस. माझ्या क्लासची वेळ झाली आहे, मी जातो. दोघंही, मुलगा आणि सून, आपल्या वडिलांकडे हैराण होऊन बघत होते. ते दोघं आता काय बोलणार. विश्वासराव उठले आणि आपल्या क्लासला जाण्यासाठी निघून गेले. मुलगा आणि सून यांच्याजवळ पश्चातापाव्यतिरिक्त काही पर्याय नव्हता. तोंड पाडून ते घरी निघून गेले. तर मित्रांनो, तुम्हीच सांगा, या वयात विश्वासरावांनी जे मुलासोबत केले ती योग्य की अयोग्य. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर व लाईक नक्की करा. धन्यवाद.